हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे अजून एका व्हिडिओमध्ये. हे माझ्या बरोबर आहे 12 ज्योतिर्लिंग किंग स्वप्नील. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगानं ऑल इंडिया फिरून आलेला आहे. तर ते आता आम्ही सकाळी उठून चालायला आलतो जरा, तर त्याला एखादा किस्सा विचारूया की जे एकदम खतरनाक थ्रिलर. त्याला बाबा भीती वाटली असेल तिथं, असं सांग बरं एखादा किस्सा. मला भीती नाही वाटली कुठंच. भीती नाही वाटली, पण असं मनात होतं ना बाबा, धक 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 धक. आता हा. इकडं नसतं आलं तर बरं झालं असतं, लय डेंजर आहे बाबा. नाही तसं काय उगाच नाही, नसतं आलं तर ते टेम्पररी वाटतं. मग मला काय फिरायचं. टेम्पररीच कुठं वाटलं. माझी गाडी बंद पडली होती, नंतर ती भेटली 4 वाजता. मी श्रीशैलमला निघालो. ती सगळं खतरनाक जंगल आहे, 120 किलोमीटरचं. तेलंगणात आंध्रा. ती गाडी इंजिनचं काम निघलेलं हा तिथं. हा. मग तिथनं 50 किलोमीटर मी लोकांना विचारलं, तर लोक म्हणली तुम्ही जाऊ शकताय, कारण गाड्या लय वाहतात जंगलातनं. पण जा म्हणले, काय नाही अडचण. संध्याकाळी 9ला ते बंद होता रोड. मी निघालो, गेलो बिलो. जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत गाड्या पुढं 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 पाठीमागं होत्या. नंतर अंधार पडल्यावर गाड्यात दिसत नाही, पुढं बी दिसत नाही, पाठीमागं बी दिसत नाही. नाही नाही, मला भीती नाही वाटली. मग पुढे गेल्यावर काय झालं, एक स्कूटर दिसली. स्कूटरवर म्हणलं, अरे ह्याला ओळख काढावं, आपलं सोबत सोबत जावं. तर ते स्कूटरवर असले गेंडागत होता एक माणूस, आणि त्यांनी असं काळ्या फडक्याने मुंडकं बिंडकं बांधलेलं. आणि पुढचं बी तसंच होतं. मला वाटलं चोरच येते. मग मी काय झाला, थोडी पळावली, तशी 50च्या वरती पळवायची. त्यांना बोलला काय तू? काय त्यांना मी कशाला बोलतोय, मी पाहूनच स्पीड वाढवलं, निघालो. मग जरा थोडं 40ने चाललं होतं, ती 55 स्पीडने पुढे गेलं. तर पुढे गेलं तर गाड्या यायच्या, पण गाड्या लगेच ओव्हरटेक करून जायच्या. म्हणलं आता आल्यावर हे आलं, चोर बीर असला तर धरून आणायचं आहे आपल्याला. बाकी काय नाही. मग नंतर मला कळलं की तिथल्या लोकांची शरीरदृष्टीच अशी, आणि ती देवाला जाताना काळी लुंगी आणि वरती ते काय म्हणतात त्याला, कुठल्या राज्यात? तेलंगणा. तेलंगणा, तेलुगू लोक. आंध्रा, सगळी म्हणजे साऊथ इंडियामध्ये सगळे जर मंदिरात कुठल्या जायचं असलं तर लुंगी घालून जातात. आणि वरती आपल्या काय म्हणतात त्याला, लुंगीच असते अशी, ओढणी टाईप असते, त्याला काय म्हणतात जेंट्स साठी, तसं घालून असते. पण ते आपले लोक व्हाईट घालतात, ती ब्लॅक घालतात, काळी लुंगीन काळी. मग पुढे आल्यावर मला सगळी तसली दिसली. म्हणलं हा असा विषय काय. मला वाटलं होतं बाबा, चोर बिर असला तर एक तास पळवायची नाही गाडी, चोर असला तर धरून कळतंय कार्यक्रम आता आपला. पळवायची नाही का? इंजिन काम केल्यावर 50च्या वरती पळवायची नसती गाडी, 500 किलोमीटर पर्यंत. बर बर, हे खतरनाक किस्सा होता. कळतंय ना. असं बरेच किस्से असते. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला किस्सा नक्की कमेंट करून सांगा. आणि आज असे अजून रोज किस्से, त्याला रोज सकाळी चालाय आल्या एखादा किस्सा सांगाल. ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. आणि ह्याच्याबरोबर एक पूर्ण सफरचा व्हिडिओ येणारच आहे, नक्की बघा. बरोबर, बाय बाय. सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला ह्यांचे जर पूर्ण व्हिडिओ बघायचे असेल, एकदम पहिल्यापासून डे 1 ते काय 80-90 काय दिवस ते कसा प्रवास केला काय, तर खाली इंस्टाग्राम ID त्याच्यावर जाऊन बघू शकता. ओके, बाय बाय.